कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय बोलो ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु ब्रह्म एकनाथ महाराज की जय सब संतन की जय ही उपाधीच आहे आपली. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंचे. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूचे. परमात्मा श्री पंढरीनाथाच्या चरणावरती विनम्र भावाने अभिवादन करून ज्या एका श्रेष्ठ तत्वाचा स्वीकार संप्रदायामध्ये माऊली म्हणून केला गेला त्या ज्ञानराज माऊलींच्या चरणावरती साष्टांग अभिवादन करून ज्या संतांनी बोध परंपरा अर्थात जीव हा शिव आहे अशी अद्वैत बोधाची परंपरा आमच्यापर्यंत आणून पोहोचवली त्या गुरुतत्वाचं प्रेम भावाने स्मरण करून वैकुंठवासी सद्गुरू रघुनाथ महाराज यांच्या स्मृतीस अभिवादन करून आदरणीय हरिभक्तीपरायण वाघ महाराज, संतोष महाराज, सर्व साधक मंडळी यांच्याविषयी सद्भाव व्यक्त करून आपण पुन्हा एकदा भाऊंच्या आग्रहामुळे प्रवचनाचा विचार सुरू केलेला आहे. त्यासाठी ज्ञानेश्वरीच्या 15व्या अध्यायातील पहिल्या क्रमांकाची ओवी आपण चिंतनासाठी निवडलेली आहे म्हणा किंवा तुम्ही सुचवलेली आहे म्हणा. कारण आपण मागच्या वेळेस ठरवलेलं होतं की तुमच्याकडून एखादी ओवी येईल, त्या ओवीचं अभंगाचं चिंतन आपण करण्याचा प्रयत्न करू आणि म्हणून ही ओवी समोर ठेवलेली आहे. आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसवू पाऊले श्री गुरूंची. अध्याय 15वा आहे, त्याच्यातली पहिली ओवी ही आहे आणि ज्ञानराज माऊली असं म्हणतात, आता आपण काय करू तर शुद्ध अंतःकरण रूपी चौरंग तयार करून, हृदय शब्दाचा अर्थ अंतरंग, अंतःकरण, भले शब्दाचा अर्थ चांगलं शुद्ध अंतःकरण करून, त्या शुद्ध अंतःकरण रूपी अंतःकरण 4 प्रकारचं आहे, मन, बुद्धी, चित्त आणि अहम. हे 4 हृदयाचे भाग आहेत, अंतःकरणाचे भाग आहेत आणि ह्या अंतःकरण रूपी चौरंगावर श्री गुरुची पाऊले बैसवू असा ओवीचा धावता आशय आहे. ओवीला सुरुवात करत असताना ज्ञानराज माऊली आता शब्द वापरतायत. पसायदानामध्ये जर आपण पाहिलं तर तिथे आता शब्द आलेला आहे. आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान, हे तिथे आता शब्द आलेला आहे. त्यानंतर 11व्या अध्यायाच्या पहिल्याच ओवीमध्ये आता शब्द आलाय. आता यावरी एकादशी कथा आहे दोन्ही रशी तीर्थ पार्था विश्वरूपेशी होईल भेटी. म्हणजे पसायदानाच्या सुरुवातीला आता शब्द आलाय, त्यानंतर 11व्या अध्यायाच्या सुरुवातीला आता शब्द आलेला आहे आणि इथे 15व्या अध्यायाच्या सुरुवातीला आता हा शब्द आलेला आहे.
ज्ञानराज माऊली असं म्हणतात की आता आपलं हृदय, आपलं अंतःकरण पवित्र करून, शुद्ध करून त्याच्यावरती श्री गुरुची पाऊलं बसवू, ठेवू. अंतःकरणामध्ये सद्गुरूची पाऊलं आपण ठेवू असं म्हणत असताना ज्ञानराज माऊलींची सद्गुरूविषयीची धारणा काय आहे हा एक विचार आहे. कारण ज्ञानेश्वरी आपण पाहिली, अमृतानुभव आपण पाहिला, अभंग संहिता आपण पाहिली, हरिपाठ आपण पाहिला किंवा चांगदेव 65 असेल, तिथे कुठेही ज्ञानराज माऊलीने आपल्या गुरुचं बहिरंग वर्णन केलेलं दिसत नाही. ते उंच होते, सावळे होते, असे होते असं कुठेही वर्णन केलेलं दिसत नाही. मग ज्ञानराज माऊलीने जे गुरुचं वर्णन केलं ते कशा पद्धतीचं केलेलं आहे? ज्या वेळेला इथे ज्ञानराज माऊली असं म्हणतात की अंतःकरणामध्ये आम्ही श्रीगुरूची पावलं ठेवू, स्थापन करू. अंतःकरण सूक्ष्म आहे, मन सूक्ष्म आहे, बुद्धी सूक्ष्म आहे, चित्त सूक्ष्म आहे, अहम मिमी नावाचं जे करण आहे तेही अधिक सूक्ष्म आहे. याचा चौरंग आम्ही करून त्याच्यावरती श्रीगुरूची पावलं जर आम्ही बसविणार असू, जर ठेवणार असू, जर धारण करणार असू, तर श्री गुरुचं नेमकं स्वरूप कसं आहे याचाही विचार आपल्याला करावा लागणार आहे. ज्ञानेश्वरीच्या आरंभापासून तर शेवटपर्यंत ज्ञानराज माऊलीने श्री गुरु तत्वाचा विचार ठिकठिकाणी केलेला आपल्याला दिसतो. प्रत्येक अध्यायामधून हा विचार आलेला आहे. काही अध्यायामध्ये हा सुरुवातीला विचार आलेला दिसतो. विशेषतः 10व्या अध्यायापासून विशेष नमनाचा भाग सुरू होतो तर थेट 18व्या अध्यायापर्यंत. पण पहिल्या अध्यायापासून सुद्धा हा विचार आपल्याला दिसतो. ओम नमोजी अध्या, वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसम वेद्य आत्मरूपा देवा तूची गणेशो सकलार्थमती प्रकाशो. पुढे काय शब्द येतो? म्हणे निवृत्ती दासो. म्हणजे नमनाला जी सुरुवात होते, वंदनाला जी सुरुवात होते ती ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओवीपासून, पहिल्या अध्यायाच्या पहिल्या ओवीपासून. तर थेट येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ तिथपर्यंत. म्हणजे उपक्रम ते उपसंहार इथपर्यंत ज्ञानराज माऊलीने आपल्या गुरुतत्वाचा विचार केलेला दिसतो. हा विचार वेगवेगळ्या अंगाने आहे. इथे ओवीच्या संबंधाने जर आपण पाहिलं तर चौफाळून या भले हृदय असा शब्द वापरला गेला, पद वापरली गेली. हृदयामध्ये आम्ही सद्गुरूचं रूप धारण करू असा विचार इथे आहे. काही आपण मागचा परामर्श घेतला तर आपल्या समोर हनुमंतरायाचं उदाहरण आहे. सर्वांच्या परिचयाचं आपल्याला उदाहरण ते आहे की राम रावणाचं युद्ध झाल्यानंतर प्रभू रामचंद्र अयोध्येला आले, रामराज्याभिषेक झाला, एकेकाचा सत्कार करण्याचं ठरलं. सत्कार केला गेला, हनुमंतरायाचा सत्कार करण्यात आला नाही. माता सीतेला ही काही उणीव वाटली आणि हनुमंतरायाचा सत्कार केला पाहिजे असा विचार करून काय दिलं पाहिजे? भगवंताने तर काही दिलं नाही ना. मग माता सीतेने काय दिलं? एक रत्नाचा हार दिला. आता रत्नाचा हार दिल्यानंतर हनुमंतरायाला तो आवडला का? हनुमंतरायाला तो आवडला नाही. हनुमंतरायांच्या मनामध्ये असा विचार होता की परमात्मा आम्हाला काही प्रसाद देईल. काय प्रसाद असेल? भोजनाचा प्रसाद असेल. शेष घेऊन जाईल, तुमची झाली या. हा भोजनाचा प्रसाद असेल आणि हे न देता आम्हाला हे काय दिलंय? हनुमंतरायाने ते घेतलं, कुठेतरी लांब गेले आणि काय केलं त्यांनी? एक एक मणी फोडला आणि फोडून पाहिलं आणि टाकून दिला. आपल्याला माहिती आहे खरं साधकीय जीवन इथे, साधकीय जीवन इथे आहे असं मी का म्हणतो? साधकाला इच्छा कशाची आहे? साधकाला इच्छा जी आहे ती प्रसादाची आहे.
पाहे प्रसादाची वाट. मग प्रसाद वेगवेगळा असेल, हे काही भोजन अर्थ या अर्थी प्रसाद नाही येत. मग साधकाला जी इच्छा आहे, हनुमंतराय इथे साधकाची भूमिका वठवून, मग साधकीय जीवनामध्ये जर संपत्ती आलेली असेल तर तुकोबारायची काय भाषा आहे? नलगे मुक्ती आणि संपदा. तेव्हा मोक्ष नाही दिलं तर चालेल, संपत्ती नाही दिली तर चालेल, पण संत संगती नाही दिली तर चालणार नाही. म्हणून त्या संगतीच्या आड जर काही येत असेल तर त्याचा आपण त्याग केला पाहिजे. ही भूमिका कोणाची आहे? ही भूमिका साधकाची आहे. आणि म्हणून हनुमंतराय एक एक मणी फोडतायत, पाहतायत याच्यात काही आहे का, अर्थात याच्यात राम आहे का. मला वाटतं अमूल्य असलेला तो हार दिला, त्याच्यात राम नाही. ही भूमिका आपल्याला कोणी सांगितली? ही भूमिका आपल्याला हनुमंतरायांनी सांगितली. याच्यात राम नाही, संपत्तीत राम नाही. आपला राम कशात आहे? आपला राम आणि आपला आराम त्याच्यात आहे. पण ठीक आहे, मग विचारले गेलं बाबा याच्यात राम नाही, मग तुझ्यात तरी आहे का? हनुमंतरायांनी काय केलं? हृदय फाडून दाखवलं. काय दिसलं त्याच्यामध्ये? हनुमंतरायांची प्रभू रामचंद्राकडे पाहण्याची दृष्टी जी आहे ती देव म्हणूनही आहे आणि श्रीगुरु म्हणूनही आहे. मग ज्या वेळेला अंतःकरण फाडल्या गेलं, हृदय फाडल्या गेलं, त्यावेळेला आतमध्ये नुसते राम का ते पंचायत, सर्व राम पंचायतन ज्याला आपण म्हणतो ते दाखवलं गेलं. म्हणजे हनुमंतरायाची ही भूमिका कोणती आहे? हनुमंतरायाची ही भूमिका आहे, आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी बैसू पाऊले श्री गुरुचे. मग बाह्य भागामध्ये श्री गुरु नाहीत का? हनुमंतरायाच्या समोर प्रभू रामचंद्र श्री गुरु ही म्हणून ही भूमिका आहे. पण बाहेर जरी ही भूमिका असेल तर आत काय भूमिका आहे? तर आत सुद्धा ही भूमिका आहे की जो बाहेर परमात्मा आहे तोच निर्गुण रूपाने माझ्या हृदयामध्ये सुद्धा व्याप्त आहे, हे दाखवणं. अर्थात ज्ञानराज माऊलीच्या या सिद्धांताचा हा दृष्टांत आहे. आणि ही साधकाची भूमिका स्वीकारून ज्ञानराज माऊली इथं असं म्हणतात की आता आम्ही काय करू, तर हृदय आपले चौफाळून या भले वरी बैसू पाऊले श्री गुरुंचे. म्हणजे अंतःकरण वृत्तीमध्ये कोण आहे? तर अंतःकरण वृत्तीमध्ये गुरुदेव आहे. ज्याच्या अंतःकरण वृत्तीमध्ये गुरु हा आहे त्याचा बोलण्याचा विषय काय असेल? त्याचा बोलण्याचा विषय गुरु हा असेल. त्याच्या दृष्टीचा विषय काय असेल? त्याच्या दृष्टीचा विषय गुरु हा असेल. मग अंतःकरणामध्ये जर गुरु ही भूमिका असेल तर बाह्य विषयाकडे, ज्या ज्या विषयाकडे तो साधक पाहिल त्या त्या प्रत्येक ठिकाणी काय काय दिसेल? प्रत्येक ठिकाणी गुरुचं दर्शन होईल, कारण अंतःकरणात श्री गुरु ध्यान आहे. मग ज्ञानराज माऊलींचा गुरुविषयक दृष्टिकोन जर आपण पाहिला तर तो याच स्वरूपाचा आहे असं आपल्याला दिसतंय. ज्ञानराज माऊली भगवान शंकराला मानतात, ज्ञानराज माऊली हनुमंतरायाला मानतात, ज्ञानराज माऊली गणेशाला मानतात, ज्ञानराज माऊली सरस्वतीला मानतात, ज्ञानराज माऊली भगवान महाविष्णूला मानतात, ज्ञानराज माऊली परमात्मा पंढरीनाथाला मानतात, ज्ञानराज माऊली परब्रह्माला मानतात, स्वतंत्रही मानतात आणि या सर्वांची अभिव्यक्ती श्री गुरुमध्ये आहे असं मानतात. ही धारणा पक्की आहे. त्याचा विस्तार आपल्याला करता येईल की ज्ञानराज माऊलीला गणेश मान्य आहे. आत्मरूप गणेश स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण, म्हणजे इथे ज्ञानराज माऊली गणेशाला मानतात. पण अंतरंग भूमिकेतून ज्ञानराज माऊलींचा गणेश गणपती जर पाहिला तर कोण आहे?
देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासो म्हणजे गणेशाला मानणं आहे. पण ज्या वेळेला माऊली असं म्हणतात आत्मरूप गणेशू स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण, पुढे काय, तेची वंदू श्री चरण श्री गुरुजी. म्हणजे ज्ञानराज माऊलीचा गणपती इथे बदलला. गणपती म्हणून पाहत असताना, भगवान गणेश म्हणून पाहत असताना ज्ञानराज माऊली कोणाकडे पाहतात? आपल्या सद्गुरूकडे ज्ञानराज माऊली गणेश म्हणून पाहतात. मग ज्या वेळेला आपल्या गुरुकडे ज्ञानराज माऊली गणेश म्हणून पाहतात त्यावेळेला गणेश देवता क्रोधिष्ठ होत नाही, उलट गणेश देवता खुश होते. मग गणेशाचं ज्ञान देण्याचं जर कार्य असेल तर ज्या वेळेला ज्ञानराज माऊली आपल्या गुरुकडे गणेश म्हणून पाहतात त्यावेळेला ज्ञानाची अभिव्यक्ती तिथे होते. म्हणजे श्रीगुरु तत्वामध्ये गणेशाला पाहून सुद्धा स्वतंत्र गणेश दुःखी होताना आपल्याला दिसत नाही. ज्ञानराज माऊली सरस्वतीला मानतात. आता अभिनव वाग्विलासिनी चातुर्यार्थ कला कामिनी ते विश्वमोहिनी नमिली मिया पहिल्या अध्यायामध्ये माऊली बोलतात. म्हणजे स्वतंत्र सरस्वती ज्ञानराज माऊली मानतात. पण स्वतंत्र सरस्वती मानत असताना सुद्धा ज्ञानराज माऊली सरस्वती म्हणून जी अभिव्यक्ती आहे ती कोणाला म्हणतात? गुरुला. एक ठिकाणी मी आपल्याला सांगतो, तुमचा अनुग्रह गणेशू जैदे आपला सौरसू ते सरस्वती ही प्रवेशू बालकाही अधिक. मग आपल्या गुरुकडे पाहत असताना गुरुकडून प्राप्त होणारा हा अनुभव जो आहे, गुरुकडून प्राप्त होणारा जो अनुग्रह आहे तो अनुग्रह गणेशाच्या ठिकाणी आहे. आणि हा अनुग्रह रूप गणेश जिथे जाईल तिथे सरस्वतीला यावं लागतं. म्हणजे ज्ञानराज माऊलीने अनुग्रह ही संकल्पना जी आहे ही संकल्पना माता सरस्वतीच्या ठिकाणी मांडली. म्हणजे प्राधान्याने अनुग्रह ही ज्ञानराज माऊलीची सरस्वती आहे. म्हणून स्वतंत्र सरस्वती न मानता गुरुची कृपा ही ज्या वेळेला सरस्वती ज्ञानराज माऊली मानतात तरी सुद्धा स्वतंत्र जी सरस्वती देवता आहे ती कोणावर प्रसन्न आहे? ती ज्ञानराज माऊलीवर प्रसन्न आहे. कोणत्या मुद्द्याचं आपण चिंतन करतो लक्षात येते ना, कठीण नाही वाटत ना. म्हणजे गुरुच्या ठिकाणी गणेशाला पाहून सुद्धा भगवान गणेश ज्ञानराज माऊलीवरती प्रसन्न आहेत. आपल्या गुरुच्या ठिकाणी सरस्वती देवीला पाहून सुद्धा सरस्वती देवी स्वतंत्र रीतीने ज्ञानराज माऊलींवरती खुश आहे. ज्ञानराज माऊलीने स्वतंत्र आंबा मानली म्हणून आंबे श्रीमंते निज जन कल्पलते. पण इथे हा आंबा म्हणजे श्रीमंती, आंबेचं जगदंबेचं देणं जे आहे ते श्रीमंती हे आहे. पण ज्ञानराज माऊली जगदंबा म्हणून कोणाकडे पाहतात? म्हणून आंबे श्रीमंते निजजन कल्पलती आज्ञापी माते ग्रंथ निरूपणी. मला ग्रंथ निरूपण करण्यासाठी मला आज्ञा दे, तू आंबा आहेस, जगदंबा आहेस. असं जगदंबा म्हणत असताना ज्ञानराज माऊली कोणाकडे पाहतात? सद्गुरूकडे पाहतात. मग सद्गुरूमध्ये ज्ञानराज माऊली जगदंबा पाहतात तरी स्वतंत्र जगदंबा खुश आहे. का खुश आहे? जगदंबेचं देणं जर संपत्ती हे असेल तर ज्ञानराज माऊलीच्या घरी संपत्ती आहे. किती संपत्ती? आपल्या हातामध्ये बोटामध्ये एखादी अंगठी असेल, ज्ञानराज माऊलीच्या समोर जयाची द्वारी सोन्याचा पिंक. एवढी संपत्ती आहे की नाही? म्हणजे संपत्ती देणारी देवता जर कोणती असेल, जगदंबा असेल, तर गुरुच्या ठिकाणी ज्या वेळेला ज्ञानराज माऊली जगदंबा मानतात त्यावेळेला ती जगदंबा ज्ञानराज माऊलीवरती खुश आहे. ज्ञानराज माऊली भगवान शिवाला मानतात. पण भगवान शिवाला मानत असताना ज्ञानराज माऊली स्वतंत्र शिव म्हणून मानतात का निवृत्तीनाथच माझे शिव आहेत असं म्हणतात? तर निवृत्तीनाथ माझे शिव आहेत. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती असं आहे. मग ज्या वेळेला ज्ञानराज माऊली आपल्या निवृत्तीनाथांना आपल्या गुरुना शिव म्हणून मानतात त्यावेळेला भगवान शिव त्यांच्यावर प्रसन्न.
कारण गुरुचं रूप पाहत असताना 6व्या अध्यायामध्ये ज्ञानराज माऊली असं म्हणतात, श्री गुरु लिंगा ढाळी ध्यानामृत. गुरुकडे काय भूमिका पाहतात? गुरु लिंगा ढाळी. जसं आपण पाहतो शिवलिंग पाहतो, दगड असेल त्याचं ते शिवलिंग बनवलेलं असते, आपल्याला माहिती आहे. मग गुरुकडे पाहत असताना हे माझं शिवलिंग आहे असं मानतात. म्हणजे स्वतंत्र शिवाकडे जरी पाहिलं नाही तरी सुद्धा भगवान शंकर ज्ञानराज माऊलीवरती खुश आहेत. भगवान शिवाची गुरु म्हणून पूजा करत असताना ज्ञानराज माऊलीने फार सुंदर शब्द वापरला. उदयजता बोधारका बुद्धीची डाळ सात्विका भरुणी त्र्यंबका लाखोळी वाही. माऊली असं म्हणतात, मी त्या भगवान शिवाची म्हणजे माझ्या गुरुरूपी शिवाची मी पूजा कशी करतो? तर ध्यानस्थ झाल्यानंतर जी अष्टसात्विक भावस्थिती आहे, सात्विक भावजन्य स्थिती जेव्हा होते त्यावेळेला त्या स्थितीची एक अभिव्यक्ती अशी आहे, कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे. आणि त्याच्यातूनच जे नेत्रातून अश्रू पडतील, या अश्रूंचं बेल लाखोळी मी वाहतोय. म्हणजे ज्ञानराज माऊलीने गुरुची केलेली पूजा कशी आहे. म्हणजे स्वतंत्र शिव मानतायत तरी सुद्धा शिवाचं अधिष्ठान म्हणून पाहत असताना ज्ञानराज माऊली कोणाकडे पाहतात? आपल्या गुरुकडे पाहतात. तरीही भगवान शिव त्यांच्यावर प्रसन्न आहे. भगवान महाविष्णू स्वतंत्र मानत असताना माझी जीवीची आवडी पंढरपुराने नगुडी ही भाषा माऊलीची आहे, आपल्या परिचयाची आहे. तुकोबारायांनी परमात्मा पंढरीनाथाचं वर्णन करताना असं केलंय की जेने हे विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाती धरिले सत्ता मात्रे आपुलिया. म्हणजे या परमात्मा पंढरीनाथाने 21 स्वर्गाची निर्मिती केली. मग पृथ्वी आप तेज वायू सप्त पाताळ जे काही असेल ते सर्वांची निर्मिती करणारा कोण आहे? परमात्मा पंढरीनाथ आहे, अशी तुकोबारायांची धारणा आहे. हीच ज्ञानराज माऊलीची धारणा आहे. ज्ञानराज माऊली परमात्मा पंढरीनाथाकडे पाहत असताना माझा गुरु इथे आहे असं पाहत. आणि हे पाहत असताना 18व्या अध्यायाच्या शेवटी ज्ञानराज माऊलीने गुरुचं वर्णन करताना असं केलंय, पृथ्वी जयाची क्षमा नुबगे स्थावरा जंगमा. म्हणजे पृथ्वीला जो गुण प्राप्त झाला कोणता? क्षमा नावाचा गुण. आपण पृथ्वीवर काही करतो की नाही, मग खांदणं असेल, उचलून टाकणं असेल, ढीक घालणं असेल, काय असेल ते असेल, पण पृथ्वीच्या ठिकाणी क्षमा आहे ती आपल्यावर कोपिष्ट होत नाही. ही जी पृथ्वीला क्षमा नावाची वृत्ती प्राप्त झाली ही कोणामुळे प्राप्त झाली? ही माझ्या गुरुमुळे प्राप्त झाली. म्हणजे भगवान महाविष्णूची जी शक्ती आहे ती शक्ती कुठे आहे? इथे आहे, असं ज्ञानराज माऊलीची गुरुविषयक भूमिका आहे. पुढे ज्ञानराज माऊली असं वर्णन करतात, समुद्रा जयाचे तोया जयाची माधुर्य. समुद्राला जे पाणी मिळालं ते कोणामुळे मिळालं? हे माझ्या गुरुमुळे आहे. पुढे ज्ञानराज माऊली असं वर्णन करतात, सूर्याला जो प्रकाश मिळाला तो प्रकाश कोणामुळे मिळाला? हे की नाही? परब्रह्माचं वर्णन करताना परब्रह्म तत्व हे प्रकाश रूप आहे. देव शब्दाचा अर्थच प्रकाश रूप असा आहे. मग हा जो प्रकाश रूप सच्चिदानंद परमात्मा असेल तोच कोणाच्या रूपाने आहे? तोच सद्गुरूच्या रूपाने आहे. म्हणून ज्ञानराज माऊलीने तिथे 18व्या अध्यायामध्ये असं लिहिलं, तो सर्वोपकारी समर्थो सद्गुरु श्री निवृत्तीनाथो रहाट तसे मजही आतुरी गुण. हा सर्वांवर उपकार करणारा, म्हणजे या माझ्या सद्गुरुनाथांची उपकाराची भूमिका कोणाकोणावर आहे? सूर्यावर उपकार आहे, पृथ्वीवर उपकार आहे, वायूवर उपकार आहे, आकाशावर उपकार आहे, सर्वांवर उपकार आहे. म्हणजे एक भूमिका आपण अशी मांडली की भगवान विष्णू ह्या सर्व गोष्टीची निर्मिती करतात. पण ज्ञानराज माऊलीचा गुरुविषयक दृष्टिकोन जर पाहिला तर ते असं म्हणतात, हे सर्व निर्माण करणारे कोण आहे? तर माझी गुरु आहे. आणि शेवटी सच्चिदानंद परब्रह्म जे आहे, सच्चित रूपाने जे परब्रह्म आहे तेच परब्रह्म माझ्या गुरु रूपाने आहे. जय जय ओ शुद्धे
उदारे प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्षतीये. इथे जे जे ओ शुद्ध शब्द पद जे आहे ते शुद्ध पद हे ब्रह्मवाचक आहे. साक्षी चेता केवलो निर्गुणस्य हे जे वेदाने वर्णन केलं, राम जनार्दनी आरतीमध्ये वर्णन करताना परमात्मा पंढरीनाथाचं वर्णन कसं करतात? अनिर्वाच्य शुद्ध बुद्ध. हे अनिर्वाच्य जाऊ द्या, पण पुढे जे पद आहे अनिर्वाच्य शुद्ध, हे शुद्ध पद रामा जनार्दनी कोणाला लावतात? परमात्मा पंढरीनाथाला लावतात. आणि हेच शुद्ध पद ज्ञानराज माऊली कोणाला लावतात? सद्गुरूला लावतात. म्हणजे सद्गुरूच्या ठिकाणी ज्ञानराज माऊली कोणाला पाहतात? तर गणेशाला पाहतात, जगदंबेला पाहतात, सरस्वतीला पाहतात, भगवान शिवाला पाहतात, परमात्मा पंढरीनाथाला पाहतात आणि सच्चिदानंद स्वरूपाला पाहतात. कोणाच्या ठिकाणी? सद्गुरूच्या ठिकाणी. मग ज्या ज्या पदाला पाहतात ती सर्व देवता सद्गुरूच्या ठिकाणी एकवटून, ते स्वतंत्र न मानता, म्हणजे बाबा गुरुच्या ठिकाणी गणेशाला पाहिलंय, गुरुच्या ठिकाणी परमात्मा पंढरीनाथाला पाहिलं, जगदंबेला पाहिलं म्हणून जगदंबा रागावली ज्ञानराज माऊलीपासून निघून गेली असं घडलेलं नाही, घडत नाही. मुद्दा कुठून आपला निघाला? ज्या वेळेला ज्ञानराज माऊली असं म्हणतात माझं हृदयी सद्गुरू, मग ज्या वेळेला मनामध्ये सद्गुरू हा विचार असेल त्यावेळेला दृष्टीतून जी दृष्टी ज्या दृश्यावर पडेल त्या ठिकाणी काय आहे? सद्गुरू. आणि ही मनाची जी धारणा आहे, ही मनाची धारणा इथे अभिव्यक्त झालेली आहे. आता हृदय फुले चौफाळुनिया भरे वरी बैसू पावले श्री गुरूंचे. ज्ञानराज माऊलीचा गुरुविषयक असलेला हा दृष्टिकोन दिसून येईल आपल्याला. म्हणजे मी काही तो परिपूर्ण मांडलाय असाही विचार नाही. प्रत्येक अध्याय त्याचा स्वतंत्र विचार आहे. आपल्या वेळेच्या मर्यादेत जेवढे आपल्याला शब्द पकडता येतील तेवढे शब्द आपण पकडण्याचा प्रयत्न करतो. एकदा भगवान शंकराला आणि पार्वतीला असं वाटलं, चला आपल्या घरी आपण जेवणाचा कार्यक्रम ठेवू, ब्रह्मदेवाला बोलू, भगवान महाविष्णूला बोलू, इंद्रादिक देवांना बोलू. मग निरोप देण्याचं कार्य गणेशाला सांगितलं, कार्तिक स्वामीला सांगितलं, म्हटले जा आणि काय करा, ब्रह्मदेवाला सांगून या, उद्या जेवायला या. भगवान महाविष्णूला सांगा उद्या जेवणासाठी या. स्वर्गाचा अधिपती इंद्रदेव असेल त्यालाही सांगा बाबा जेवणासाठी या. ठीक आहे. कार्तिक स्वामीला सांगितलं, गणेशाला सांगितलं, पोराच्या हाती निरोप द्यायचं ठरवलं. भगवान गणेश बसूनच, माता पार्वती म्हणतायत अरे निरोपाचं काय, जातो ना. अरे दिवस माथ्यावर आला बाबा, 3 ठिकाणी तुला जायचंय, जातो जातो जातो. अरे बाबा 4 वाजले, तू अजून इथेच आहे. अरे उद्या सकाळी जेवण आपल्याला करायचं आहे, अजून तू निघालेला नाहीस. भगवान गणेश म्हणताय जातो ना. आता पार्वतीचा फार आग्रह झाल्यानंतर भगवान गणेश उठले, आपल्या भगवान शिवासमोर आले, हात जोडले आणि एक शब्द भगवान गणेश वापरतात, माझे भगवान शिव विश्वव्यापक आहे. जर माझे भगवान शिव विश्वव्यापक आहेत तर त्या विश्वव्यापकत्वामध्ये सत्यलोक सुद्धा आला. मग त्या विश्वव्यापकत्वामध्ये सत्यलोक जर आलेला असेल तर सत्यलोक नायक ब्रह्मदेव सुद्धा त्याच्यात आला. त्या ब्रह्मदेवाला मी हात जोडून उद्या आमच्या घरी जेवणासाठी या असं मी निमंत्रण देतो. आणि भगवान शिवाला विचारलं निमंत्रण पोहोचलं का? भगवान शिवानी मानाला पोहोचलं. इकडे कार्तिक स्वामी पळत पळत चालतायत गेले सत्यलोकामध्ये. महाराज देवा उद्या घरी जेवण आहे म्हटले. गणेशाने निरोप दिला. एक प्रदक्षिणा मारली, पुन्हा हात जोडले, माझे भगवान शिव विश्वव्यापक आहेत. विश्वव्यापक आहेत म्हणजे त्याच्यात स्वर्गलोक आला, म्हणजे स्वर्गाचा अधिपती इंद्रदेव त्याच्यात आला. माझ्या इंद्रदेवाला माझा नमस्कार आहे आणि उद्याचं निमंत्रण आहे जेवणासाठी, लवकर या. महाराज देवा निरोप पोहोचला का? भगवान शिव म्हटले पोहोचले. कार्तिक स्वामी तिथे पोहोचले, म्हटले उद्या जेवण आहे, जेवणासाठी
इंद्रदेव म्हणतात निरोप पोहोचला. आताच गणेशाने सांगितलं. ठीक आहे. क्षीरसागरामध्ये कार्तिक स्वामी गेले. भगवान गणेशाचं तेच चालू आहे, प्रदक्षिणा मारली. परमात्मा माझे विश्वव्यापक आहे. मग जर विश्वव्यापक आहे तर त्याच्यामध्ये क्षीरसागरही आला. क्षीरसागर निवासी भगवान विष्णूही आले. उद्या जेवणासाठी या देवा निरोप पोहोचला का? भगवान शंकरांनी मान हलवली, निरोप पोहोचला. दुसऱ्या दिवशी हे सारे जेवणासाठी आले का नाही आले प्रश्न वेगळा. पण भगवान गणेशाने भगवान शिवामध्ये कोणाकोणाला पाहिलं? सर्वांना पाहिलं. आणि ज्याला ज्याला पाहिलं तो प्रत्येक व्यक्तिरूपाने प्रत्येक खुश झाला की नाही? तसं ज्ञानराज माऊलीची भूमिका ही आहे की गुरुच्या ठिकाणी मी सर्वांना पाहतो, आणि ज्या वेळेला सर्वांना गुरुच्या ठिकाणी ज्ञानराज माऊली पाहतात त्यावेळेला सर्व खुश आहेत. मग हे देवपूजेचं तत्व असल्या कारणामुळे, उपासनेचं हे तत्व असल्या कारणामुळे ज्ञानराज माऊली पुन्हा आम्हाला सांगतात, आता हृदय हे आपुले. इथे माझा शब्द नाही, आता हृदय हे माझे असं नाही. फक्त माझे शब्द असता तर तो कोणाला लागू झाला असता? कदाचित माऊलीला लागू झाला असता. पण इथे माऊलीच्या मुखातून जो ज्या शब्दाची अभिव्यक्ती झाली ती स्ववाचक नाही, समष्टीवाचक झाली. म्हणून इथे शब्द आहे, आता हृदय या फुले चौफाळून या बरे वरी बैसवू पाऊले श्री गुरुजी. ही जी व्यापकता आहे किंवा ही जी दृष्टी आहे, ही दृष्टी आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. मग प्रश्न असा आहे, खरोखरच प्रत्येकाचा गुरु इतका व्यापक असतो का? किंवा असेल का? असेल नसेल मानायचं तो भाग वेगळा. पण ही भूमिका पाहिजे लक्षात घ्या. पाहिजे म्हटल्यानंतर ज्ञानराज माऊली इथे जो विचार मांडत आहेत, आपल्या गुरुतत्वाच्या निर्गुण व्यापकतेचा विचार आहे, लक्षात घ्या. कारण मी बोलताना थोडं जपून बोलतो. कारण काय झालंय, संप्रदायामध्ये सुद्धा थोडे वर्म कळतंय का नाही हा भाग थोडा वेगळा आहे. मला ते बोलण्याचा अधिकार नाही. थोडं मी गमतीने असं बोलेली. मग एक पाटील आपला बसून चाललेला होता घोड्यावरती, जुने कीर्तनकार सांगायचे. मग त्यांचा मागे शेवक. मग चालता चालता घोड्यावरून ते शिदोरी पडली, भाकरी विक्री पडली आणि काही घेतलेच नाही. पुढे मालकाच्या लक्षात आलं काहीतरी पडलं बाबले, जेवणाची शिदोरी पडली. अरे पडली, ते म्हणलं पडली, मागच पडली. अरे घ्यायची ना, बघ तुम्ही कोण सांगितले? अरे बाबा, काही पडल्यानंतर घ्यायचं ते ठीक आहे. मग थोड्या वेळाने काही ती घोड्याची लीद पडली. काय घ्यायचं काय नाही घ्यायचं हे कळलं पाहिजे लक्षात. म्हणून संप्रदायामध्ये काय झालेलं आहे तर नको त्या गोष्टीला ऊत आला आणि पाहिजे त्या गोष्टीचा उणीव झाला असं आहे. हे बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही. पण उगा आता काय होतं, उगाच माणसं काहीतरी घेऊन पळतात, त्याला अर्थ नसतो. जाऊ दे, आपण आपलं चिंतन मांडायचंय. ज्ञानराज माऊली म्हणतात, आता हृदय हे आपुले. इथे आता शब्द आहे. आता शब्दाने कार्यारंभ दाखवला जातो, किंवा ज्या वेळेला हतबलता असते त्यावेळेला आता शब्द असतो. ज्या वेळेला त्या रामायणामध्ये माता सीता हतबल झाल्या कैकेयी समोर, त्यावेळेला माता सीतेने एक शब्द वापरला, आता प्रारब्धची प्रमाण. नाथ महाराज रामायणामध्ये असं म्हणतात की शेवट ज्या वेळेला माता सीता भूमीमध्ये जातात त्यावेळेला ती म्हणते कैकेयी पुढे आता उपयोग नाही, आता प्रारब्धची प्रमाण. आता कशाला प्रामाण्य द्यायचं? प्रारब्धाला प्रामाण्य दिलं पाहिजे, बाकी तिथे हतबलतेने आता शब्द. पसायदानाला सुरुवात करताना माऊली आता शब्द वापरतात, म्हणजे तिथे प्रारंभ आहे. कुठे हतबलतेने आता, कुठे प्रारंभ म्हणून आता, कुठे सारे उपाय संपले म्हणून आता. परमात्म्याकडे जाण्याचे भक्तियोग कर्मयोग ज्ञानयोग हे उपाय असतील, पण शेवटचा उपाय कोणता आहे? शेवटचा उपाय हा संत संगती आहे. मग हे उपाय सारे पाहिले. हे पाहून जसं त्या निळोबाऱ्याच्या गवळणीमध्ये की धन्य ही आनंदाची सापडली वेळ.
मग योगाच्या वाटेने आम्ही निघालो, उपयोग झाला नाही. यज्ञाच्या वाटेने निघालो, उपयोग झाला नाही. नाना साधनाच्या केल्या खटपटा, परी त्या नपवती त्याच्या ओ दारवंटा. त्याच्या दारापर्यंत आम्ही सुद्धा जाऊ शकलो नाही. म्हणून आता काय करू? संतांकडे जाऊ. ही जी भूमिका आहे ती भूमिका ज्ञानराज माऊलीची इथे आहे. म्हणून आता हृदय हे आपुले. विस्ताराचा फार होईल. आता शब्द का वापरला इथे? थोडंसं त्या 14व्या अध्यायाची पार्श्वभूमी जर आपण पाहिली तर या 14व्या अध्यायामध्ये गुणाचा विचार सांगितला. मग सत्वगुण असेल, रजोगुण असेल, तमोगुण असेल. तमोगुणाचं काय वैशिष्ट्य आहे? निद्रा, आलस्य, प्रमादी, तमई. निद्रा, आळस आणि प्रमादी या गोष्टीने तमोगुण हा विकसित होत असतो. निद्रा. आपल्या समोर एक उदाहरण आहे. कोणाचं? कुंभकर्णाचं. किती झोपत होता तो? 6 महिने. आणि मग उठायचं. मला सांगा, फक्त कुंभकर्ण 6 महिने झोपत होता का? आपण वर्षाचे 12 महिने जर धरले तर त्याच्यातले 6 महिने काय कार्यक्रम चाललाय? मग फक्त रामायणातच कुंभकर्ण आहे ना, आज कुंभकर्ण नाही असं आहे का? प्रत्येकात कुंभकर्ण आहे, लक्षात घ्या. आपण रात्री झोपलो, दिवसाही झोपलो की समजायचं सावलीच पडली. अशी गोष्ट आहे. पण कुंभकर्णाला उठवलं, लक्षात घ्या. उठवल्यानंतर तो रावणाकडे आला आणि रावणाकडे आल्यानंतर बोल काय काम आहे? म्हटले असं असं काम आहे, सीतेला आणलंय. आणलं? बरं आहे, चांगली गोष्ट आहे. म्हटले मग हे तू काय? म्हटले लग्न करण्याचं. झालं का? म्हटले नाही. उपाय अनेक केले. आणि मग उपाय करून जर हे जमत नाही तर तू मायावी आहेस, काय करतो? राम होऊन जा. मग राम होऊन जा. रावण म्हणतो अरे प्रयत्न केला तो, पण राम झालो की काम राहत नाही. मग कुंभकर्ण म्हणतो बाबा राम होऊन जर काम राहत नसेल तर राम परमात्मा आहे. कुंभकर्ण आणखी विचारतो, अरे तू सांगतो इतके मुलं मेले, इतके नातू मेले, रामाच्या सैन्यातलं कोण मेलं? रावणाने सांगितलं अजून एक साधं माकडही मेलं नाही. मग कुंभकर्ण म्हणतो अरे तू तो परमात्मा असं मान. कुंभकर्ण म्हणतो अरे एवढा समुद्र पार करून हे आलेच कसे? रावण म्हणतो बाबा दगड तरंगले पाण्यावरती. कुंभकर्ण म्हणतो अरे दगड तरंगले त्याचा अर्थ तो परमात्मा आहे, त्याला तू शरण जा. रावण म्हणतो हे सांगायसाठी तुझी गरज आहे यासाठी तुला जाग केलं का? रावणाने विचार केला, त्या कुंभकर्णाने विचार केला याला बोध करून उपयोग नाही. आता आपण आपलं कल्याण केलं पाहिजे. जशी जागृती झाली तसा कुंभकर्ण निघाला आणि कोणाशी सन्मुख झाला? रामाशी सन्मुख झाला. म्हणून असू द्या, आपली तमोगुणी भूमिका असू द्या, पण जर आपण जागे झाले असू तर कुठे गेलं पाहिजे? तर आपण भगवत सन्मुख झालं पाहिजे. भगवत सन्मुख व्हायचं म्हणजे काय? झेंडा घ्यायचा निघाले पंढरपूरला असं नाही, लक्षात. असं अजिबात नाही. आपण विचार केलाय असूनही संसार जीवे वेगू करी ही भूमिका आहे. हा रजोगुण आहे. तमोगुणाचं स्वरूप काय आहे? तमोगुणाचं स्वरूप असं आहे, माणसं अखंड कार्यरत आहे, म्हणजे परमार्थाचं कार्यरत नाही. उगाच उद्या सांगितलं की आता लाईट ही रात्री 11ला येईल आणि पहाटे 4ला जाईल, किती माणसं झोपतील? आणि बा प्रवचन असेल तर माणसं इतके लवकर असतं काही गोळ्याचं साडी. जाऊ द्या. पुढे शुद्ध सत्वगुण आहे. शुद्ध सत्वगुणाचं वैशिष्ट्य काय? शुद्ध सत्वगुणाचं वैशिष्ट्य हे आहे, मग ज्ञाने चरफडी जाणीवेचे खुरखोडी स्वयंसुख हे झाली हातीचे का. तो स्वतःला ज्ञानी मानतो. एक ज्यावेळेस आता मी हे प्रवचन करेन मग स्वतःला ज्ञानी मानणार की नाही?
मग मी जर स्वतःला ज्ञानी मानलं तर सत्वगुणात गेलो, आणि सत्वगुणात गेलो म्हणजे त्याचा अभिमान निर्माण झाला, आणि अभिमान निर्माण झालं म्हणजे त्याचं पतन झालं. मग काय आहे, तो रजगुणात तर थांबू नाहीच नाही, पण तमोगुणातही तो थांबायला नको, नव्हे नव्हे तो सत्वगुणातही थांबायला नको, असं आहे. मग या 3 गुणाच्या पलीकडे तुला जायचं असेल तर काय उपाय काय आहे? हा 14वा अध्याय संपत असताना भगवंताने असं सांगितलं की मामचयो व्यभिचारेण भक्ती योगेन सेवते सगुणान समती दैतान ब्रह्म भूयाय कल्पते. जो भक्तीकडे जातो तो या गुणांना पार करतो, त्या गुणावर तो मात करतो. मग भक्ती कशी करणार? इथे शब्द वापरला अव्यभिचारी भक्ती. मग सगुणाची अव्यभिचारी भक्ती आहे, निर्गुणाची अव्यभिचारी भक्ती आहे, सगुणाची व्यभिचारी भक्ती आहे, निर्गुणाची व्यभिचारी भक्ती आहे. मग सगुणाची व्यभिचारी भक्ती कशी आहे? आपण थोडं मागे पाहिलं होतं की सोमवार आला की भगवानेश्वराकडे, मंगळवार आला की जगदंबेकडे, बुधवार आला की परमात्मा पंढरीनाथाकडे, रविवार आला की येळकोट येळकोट जय. म्हणजे एक अभिव्यक्ती नाही, एक मानणं नाही. हे जे अनेकत्व आहे, माऊलीने फार थोडं तिरस्काराने लिहिलं की उगाणं हे क्षण आघवेन गावद्वारी, उगाणं हे क्षणभरी. अखंड भजन त्याचं चालू असते, हे भजन उपयोगाचं नाही. तसं कुवारे म्हणाले की एक गाऊ आम्ही, जसं आपण आता सुरुवातीला पाहिलं की ज्ञानराज माऊलीने सर्व 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 तत्व कुठे मांडली? सद्गुरूमध्ये मांडली. तर एक देव मानणं आणि तिथे वृत्ती लीन करणं ही काय आहे? अव्यभिचारी भक्ती आहे. मग त्याच्यातही पुन्हा निर्गुणाची अव्यभिचारी भक्ती कशी आहे त्याचं वर्णन करताना असं माऊलीने लिहिलंय की बाबा, पृथ्वीचा कण असेल, तो पृथ्वीचा कण हा पृथ्वीपासून भिन्न नाही. जरी तो आकाशात उडाला तरी तो कुठे पडतो? शेवटी पृथ्वीवर पडतो. तो पृथ्वीहून भिन्न नाही, पृथ्वीशी तो एक आहे. पाण्याचा एखादा कण पाण्यापासून बाजूला पडला तर तो तद्रूप आहे. तसं मग निर्गुणाची अव्यभिचारी भक्ती कधी होईल? तर ज्या वेळेला मी तो आहे ही भूमिका आपण स्वीकारू, त्यावेळेला ती निर्गुणाची काय आहे? अव्यभिचारी भक्ती आहे. मज माझी निहाळी अहम तैशी, अशी तिथे भूमिका आहे. ही जी मी वृत्ती आहे, ही मी वृत्ती कुठे पाहिजे? तर मी वृत्ती सा अहम मध्ये पाहिजे. म्हणून तुकोबारांनी काय लिहिलंय? मी तो वासुदेव तत्वता, तो मी आहे, तो मी आहे. हा मी स्वतंत्र न पाहता भगवत रूप पाहणं ही निर्गुणाची अव्यभिचारी भक्ती. आणि या अव्यभिचारी भक्तीने जो मी आहे तो मी व्यापक होतो आणि ब्रह्मरूप होतो. पण या मीला ब्रह्मरूप करण्यासाठी साधना करायची असेल तर कोणाकडे जावं लागतं? सद्गुरूकडे जावं लागतं. म्हणून अव्यभिचारी निर्गुणाची अव्यभिचारी भक्ती करत असताना कुठे यावं लागतं? तर गुरुतत्वाकडे यावं लागतं. आणि म्हणून ज्ञानराज माऊली म्हणतात, आता बाकीचं सोडून काय करू? आता हृदय हे आपले चौपाळून या भले, वरी बैसू पाहू दे श्री गुरु. तास होत आला, बोलायचं अजून 10-5 मिनिटं. हे आता हृदय आपुले असं म्हणत असताना ज्ञानराज माऊली समोर हा 15वा अध्याय आहे. 15वा अध्याय विशेष महत्वाचा मानण्यात आला. ज्याला फार पारायण करता येत नाही ती माणसं 15व्या अध्यायाचा विचार करतात, पाठांतर करतात. असं म्हणतात की गीतेचे 700 श्लोक आहेत आणि या 15व्या अध्यायाचे जे काही श्लोक आहेत त्याच्यातली अक्षरं जर मोजली तर ती किती भरतात? 700 भरतात. आणि म्हणून या 15व्या अध्यायाला विशेष महत्व आहे. हा 15वा अध्याय एक स्वतंत्र चिंतन आहे, हा एक स्वतंत्र ग्रंथ आहे. आणि म्हणून त्याची सुरुवात करताना आता या शब्दाने ज्ञानराज माऊली करतायत असं मला वाटतं. योग्य अयोग्य तुम्ही पहा. यामध्ये कशाचं वर्णन केलं? तर संसार वृक्षाचं वर्णन केलं.
मग संसार वृक्षाचं वर्णन करताना हा वृक्ष कसा आहे? उलटा आहे. ऊर्ध्वमूल मध्ये शाख उलटा आहे. म्हणून संसारातल्या बहुतेक गोष्टी कशा आहेत? उलटे. माथाच्या घरची उलटी. मग याचा विस्तार कसा होतो? तर बाबा परब्रह्माच्या ठिकाणी ते ऊर्ध्व मूल आहे, तिथे एक संकल्प निर्माण झाला. एकोहम बहुश्याम प्रजा आहे, मी एक आहे बहुरूपाने भाव. हा संकल्प हीच माया. मग याला पुढे 3 गुण निर्माण झाले, सत्वगुण, रजगुण, तमोगुण. थोडं कठीण, 2 मिनिटं ऐका. मग यालाच पुढे ती मूळ माया. मग यालाच पुढे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे फाटे फुटले. मग यालाच पुढे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे फाटे फुटले. हा विस्तार असा वाढत गेला, हा वृक्ष वाढत गेला. मग स्वर्गलोक ही त्याची एक शाखा आहे, मृत्यूलोक ही त्याची एक शाखा आहे, पाताळ लोक ही त्याची एक शाखा आहे, ब्रह्मलोक ही त्याची एक शाखा आहे, वेदशास्त्र हे जे आहेत ही त्याची पानं आहेत. मग माणूस जो साधक किंवा प्रत्येक जीव जो आहे तो कशात फिरत राहतो? या वृक्षात, त्याच्यातच फिरत राहतो. याच्यातून तो बाहेर पडत नाही. एखादा ब्रह्मदेव होईल तरी सुद्धा काय आहे का? शतएक जन्मात जो जन्मोनी ब्रह्म करा तरी तोची ब्रह्म आणू नये, असं वर्णन माऊलीने केलेलं आहे. कोणी एखादा 100 यज्ञ करतो तो कोण होतो? इंद्र होतो. आपल्याला माहिती आहे की माणसातलाच एक नहुष राजा काय झाला? इंद्र झाला. म्हणजे जीव इंद्र होऊ शकतो, जीव ब्रह्म होऊ शकतो. इथपर्यंत जरी गेला तरी तो कशात फिरतो आहे? तो संसारातच फिरतोय. लक्षात घ्या. ते पूर्वीचे जुने कीर्तनकार एक गोष्ट सांगायचे. एक गाव, त्याला असं ती वेश बांधलेली, एक आंधळा आपल्या भिंतीने, त्याला बाहेर जाण्याची इच्छा होती. ठीक आहे. मग बाहेर जायचं त्याला इच्छा आहे पण जाता येत नाही. मग कोणाला तरी विचारलं, बाबा जायचं कसं? मग त्याने सांगितलं, ठीक आहे, दरवाजा जवळ आलाय, या भिंतीला धरून धरून तू जा. दरवाजा कुठेतरी लागेल, त्याच्यातून तू बाहेर जाऊ शकते. ठीक आहे, चांगली गोष्ट. हा मार्ग दाखवला. पण व्हायचं असं की दरवाजा जवळ जवळ आला की त्याला ती खरूच झालेली होती, ती खा जायचं तो. ठीक आहे, चालणं चालूच, दरवाजा होकून जायचा. असं प्रत्येक वेळेला घडायचं ना. मग दरवाजातून बाहेर जाणंच नाही ना. ही कोणाची भूमिका आहे? असं आहे, गुरु दाविलिया वाटा येवोनी विवेक तीर्थाट, आता कधीतरी आपला पूर्व पुण्य फळतं. पुण्य फळले बहुता दिवसा. कोणीतरी संत भेटतो, मार्ग दाखवतो, असं जा. आणि घडतं काय? योग्य लाभ आला की त्याला काहीतरी मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञान. हे जे मोक्ष मार्ग आहे हा काय होतो? आणि पुन्हा त्याच नगरात फिरणार. बहुता दिवसा फेरा आला या त्या फेऱ्यातच तो आहे. म्हणजे काय? संसार वृक्षात. हा संसार वृक्ष. मग या संसार वृक्षाचं वर्णन करत असताना माऊलीने पुढे असं लिहिलंय की गुरु दाविलिया वाटा येवोनी विवेक तीर्थाटता, धोनिया मळकटा बुद्धीचा तेने येण्याची सत्कर्मे. या संतांकडे जाणं आशेषही अज्ञान विरमे, जयाची अहम विश्रामे आत्मरूप. मग संत संगतीमध्ये आल्यानंतर अहम कशात विश्रांतीला पावतो? अहम त्या परमात्म्यामध्ये विश्रांतीला पावतो. आणि इथे मोक्ष. आता हे वर्णन करता करता परमात्म्याचीच अवस्था अशी झाली की भगवंताला प्रेम आवरेना. परमात्म्याला असं वाटलं अर्जुनालाच आलिंगन द्यावं, पण पुन्हा देवाने विचार केला आपण याला आलिंगन देऊ, हा मदरूप झाला तर बोलू कोणाबरोबर? आणि मग दोघांची एक भूमिका निर्माण झाली. माऊलीने दृष्टांत दिलाय की भगवंताने सांगितलेला बोध अर्जुनाच्या ठिकाणी ठसला. कसा? की आकाशामध्ये पौर्णिमेचा चंद्र असावा आणि खाली क्षीरसागर असावा. त्या पौर्णिमेचं, त्या चंद्राचं प्रतिबिंब जसं त्या पाण्यामध्ये पडतं पूर्ण, तसं प्रतिभिंती चोखटे, समोरील चित्र उमटे, तैसा अर्जुने आणि वैकुंठे नांदतशी बोधो.
दोघांमध्ये एक बोध नांदू लागला. याच्यावरती काही कीर्तनकार दृष्टांत सांगतात. समोर एक भिंती चौकटी, असं एका भिंतीवर एक चित्रकाराने चित्र काढलं, उत्कृष्ट चित्र. राजा खुश झाला, काय पारितोषिक द्यायचं ते दिलं आणि राजाने सांगितलं की जो कोणी असं चित्र काढेल त्याला अर्ध राज्य मी देईन. अनेक जण आले, अनेक कलाकार आले, पण तसं चित्र कोणाला काढता येईना. एक सुज्ञ आला, त्याने चित्र पाहिलं तर म्हटलं मी काढतो, 1 महिन्याचा अवधी द्या. ठीक आहे. त्याने चित्र काढलंच नाही. लक्षात घ्या काय केलं, चित्राच्या समोरची जी भिंत होती ती घासून 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 स्वच्छ केली, इतकी गुळगुळीत केली की काच सादृश्य केली राजवाड्यात. मग जशी जशी भिंत स्वच्छ करत करत तो गेला तसं तसं काय झालं, हे चित्र उमटत गेलं. प्रतिभिंती चौकटी, समोरील चित्र उमटले आणि महिन्यानंतर ते चित्र त्याच्यात दिसूच लागलं जसंच्या तसं. आणि मग त्याने राजाला बोलावलं, म्हटलं चित्र काढलं पण अट आहे, चित्राला हात लावायचा. राजा आला, त्याने पाहिलं, चित्र दिसलं की नाही त्याला, तंतोतंत तसं. मग हे जे तंतोतंत चित्र आहे तसं परमात्मा आणि अर्जुन यांच्यामध्ये असा एक बोध निर्माण झाला. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण. जो बोध होतो तो पूर्ण होत असतो. तो काही अर्धा झाला, मग लग्न जमलं म्हणले 50% म्हणले कसं मी चेष्टा तयार आहे. असं नाही ते. हा बोध जसाच्या तसा उमटावयाचा असेल तर काय केलं पाहिजे, आता हृदय हे आपुले चौफाळून या बले वरी बैसो पामुले श्री गुरुजी करण्याची गरज. तर या गोष्टी होऊ शकतात. आपण धावता विषय पाहत असताना या पदाचं काही चिंतन करण्याचा प्रयत्न केला. शुद्ध अंतःकरण करून त्याच्यावर गुरुची पाऊलं ठेवू आणि सर्वेंद्रिया कुडुकमळी पुढे आलेला आहे आनंदोदके धुवट वासना. म्हणजे हीच एक वासना, हीच एक इच्छा. म्हणजे गुरु सेवा असेल, काय सेवा तरी काय आहे, अरे अखंड चिंतन करणं हीच देवाची सेवा आहे, हीच गुरुची सेवा आहे. वेगळी सेवा नसते. लक्षात घ्या, वेगळं काही गौड बंगाल नसतं. तर या पदाचं जे काही थोडं चिंतन मला धावतं मांडता आलं तसं मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ही भूमिका आपली निर्माण व्हावी, ही दृष्टी आपली निर्माण व्हावी अशी सदिच्छा आपल्याला व्यक्त करायची. खरोखर या ओवीचं चिंतन करत असताना ही ओवी तशी कठीण आहे, ही ओवी फार कठीण आहे चिंतन करण्यासाठी. कारण जसं जसा रविवार जवळ येत आला तसं तसं ओवी समोर होती आणि मग मी काही 2 दिवस विशेष बाकी ग्रंथ वाचले नाही, काही वाचले नाही, याचाच विचार जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न केला. कारण यांची इच्छा होती की या ओवीचं चिंतन करावं, भाऊनी ते सांगितलेलं होतं आणि म्हणून या ओवीचं चिंतन मी आपल्या पुढे मांडलेलं आहे. धावतं चिंतन आपल्याला इथे थांबायचं आहे. आपलं ठरलेलं असं आहे की तुम्ही ओवी सांगाल, अभंग सांगाल, त्याचं चिंतन आपण करणार आहोत. आता पुढच्या महिन्याचा रविवार असेल तर त्यावेळेला तुमच्यातून कोणीतरी मला ओवी किंवा अभंग काय असेल ते सांगायचं आहे. किमान 8 दिवस अगोदर मला सांगायचं आहे. आणि तुम्ही कोणीच सांगितलं नाही तर मी समजून घेईल आपल्याला प्रवचन करायचं. आता आम्ही असं ठरवलेलं होतं की बाबा भाऊला पुढारी पण द्यायचं नाही, पण तुम्ही असं ठरवलं होतं बाकीच्याला कोणाला पुढारी करायचं. देऊन देऊन निवडून आम्हालाच दिलं शब्द सेवा. पण आता मत तुम्ही द्यायला पाहिजे ना, निवडून द्यायला मत द्या ना. आता अभंग सांगा नाही तर ओवी सांगा, हे मत आहे तुमचं. झालेली ही सेवा परमात्मा परमात्मा काय योग आणले बरं आज. कोणते मासिक पुण्यस्मरण असं का?
अरे वा, चांगली गोष्ट आहे. आपण चला, ते- म्हणजे हे त्यांचं स्मरण आहे असं ते आहे. धरून- संत कसे करून ते घेतील काही धरून हा सांगता येईल. कार्यक्रम सुरू नव्हता केला, पण त्यांनी ते ओढून घेतला. बरोबर, आज बरोबर. कसं ते बरोबर योग आले की माहित सुद्धा संतावरच नाही आपण कसं दिवस कसाचा दिवस संतावरच ही- आपण घेतला. ही सद्गुरु कृपा आहे. ठीक आहे, याला संत शक्ती म्हणतात. हा. म्हणून गुरुतत्व जात नसतं. गुरुतत्व हे अखंड राहत असतं. अव्यक्त रूपाने ते कसं कार्य करून घेईल सांगता येत नाही. आणि म्हणूनच ज्ञानराजजी माऊली म्हणतात, आता त्यांना कुठे बसू आपण, चौफाळून या भले वरी बैसू पाऊले श्री गुरुजी. कुंडली कमलदा हरी विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. महाराज कुंडली कमलदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती भाऊकडे नाही का?